वादळी पावसाने रब्बी फळपीक संत्रा, मोसंबी, गहू, चना आदी पिके पुन्हा संकटात। अचानक आलेल्या वादळी पावसामुळे काटोल व नरखेड तालुक्यातील संत्रा, मोसंबी, गहू, चना आदी रब्बी पिके पुन्हा एकदा संकटात अडकलेली आहे। ही गारपीट शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ मानली जात आहे। दरम्यान शनिवारी आणि रविवारी पडलेल्या पावसानंतर महसूल विभागाने तातडी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली। काटोल व नरखेड तालुक्यातील रब्बी पीक पेरा हा मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता। गहू, चना, संत्रा, मोसंबी आदी रब्बी पिके हातातोंडाशी आलेले आहे। नगदी पीक ओळखले जाणारे संत्रा, मोसंबी, गहू, चना ही तोडणीवर आले आहे। या स्थितीत पावसाने हजेरी लावली आणि सर्व नुकसान करून गेला। नरखेड तालुक्यातील येणीकुणी, सावरगाव, मोगरा, पिठोरी, मन्नातखेडी, मसोरा, मालापूर, भदाडे, मोगाव, पिपळा ही गावे तर काटोल तालुक्यातील येनवा, पारटसिंगा, मेठपांजरा, कोंढाळी चारही सर्कलमध्ये पावसाने नुकसान केले आहे। तर शहरात सुद्धा पावसाने नुकसान केले आहे। काटोल नागपूर मार्गावर वादळासह आलेल्या पावसाने झाडे तुटून पडली आहेत। ही सर्व स्थिती भयावह असल्याने शासनाने तातडीने पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी विनंती गावकऱ्यांनी केली आहे। दरम्यान तहसीलदार राजू रणवीर यांनी महसूल विभागाची बैठक घेतली। या बैठकीत कृषी अधिकारी विक्रम भवारी यांच्यासह सर्वच कर्मचारी हजर होते। ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असेल त्यांची माहिती घेऊन ती संबंधित कंपनीला 48 तासांच्या आत कळविणे असल्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहे। आता नरखेड तालुक्यातील प्रत्येक बातम्या तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 74 98 78 12 73 या व्हॉट्सअप क्रमांकाला मेसेज करा आणि रोज अपडेट राहा। धन्यवाद।